दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. दुग्ध विकास मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कामाचा फडणवीसांनी घेतला आढावा. बांगलादेश आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी थांबवा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढांचे आदेश. महात्मा फुलेवाडा आणि सावित्री फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रशासकीय मान्यता. 200 कोटींच्या निधीला दिली मंजुरी. मुंबईतील मेट्रो नेटवर्क संदर्भात यूके सरकार आणि MMRDAचा सामंजस्य करार. मुंबईतील वाहतूक विकासाला चालना मिळणार. पुढील 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या एसटी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मंजुरी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मंत्री गिरीश महाजनांनी केला लोकलना प्रवास. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शहा दरम्यानच्या लोकल प्रवासात महाजनांनी साधला नागरिकांशी संवाद. भिवंडीतील दाभाड गावात अनधिकृत भिंत तोडण्याला स्थानिकांचा विरोध. नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट. व्हिडिओ व्हायरल. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यातून आलेल्या 93 जोडप्यांचा विवाह. पुण्यात 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमात सोहळा संपन्न. अयोध्येत 26 जानेवारीला 25 लाख भाविकांनी घेतलं रामललाचं दर्शन. येत्या काही दिवसात आणखी काही भाविक दर्शनासाठी येतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज. कोल्डप्ले गायक ख्रिस मार्टिन प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात. त्याची गर्लफ्रेंड आणि अमेरिकन अभिनेत्री डकोटा जॉन्सनही सहभागी. प्रयागराजमधील महाकुंभमध्ये मोफत योग चिकित्सा आणि ध्यान शिबिराचं आयोजन. हे शिबिर 30 जानेवारीपर्यंत चालणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.